महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। 50 कोटींपैकी 15 कोटी ऍडव्हान्स पोहोचल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। दरम्यान यानंतर सत्ताधारी नेत्यांनी राऊतांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीकास्त्र टाकलंय। विकत घेतलं जात आहे, विकत घेतलं जात आहे हा त्यांचा शब्द होता। महाराष्ट्रातील खासदारांना, पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही आणि मीही घेणार नाही। महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे। मी म्हटलं काय भाव आहे, भाव काय लागलाय मला? ते म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचत आहेत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही असं मला सांगितलं। याची माहिती मी समाज माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली। पैसे देऊन खासदार विकत घेता येत नाही, तसं असतं तर उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांच्याकडे कोविडच्या काळामध्ये दररोज 100 कोटी याप्रमाणे 9.5 लाख कोटी रुपये जमा आहेत। हे 9.5 लाख कोटी रुपये घेऊन हे 5 काय 50 खासदार विकत घेऊ शकतात, एवढे यांच्याकडे पैसे आहेत। पैशाने माणसं विकत घेता येत नाहीत। माणसं टिकवण्यासाठी प्रेम लागतं, आपुलकी लागतं आणि माणुसकी लागतं। दुर्दैवानं मातोश्रीचे दरवाजे खासदारांसाठी बंद आहेत, मातोश्रीचे दरवाजे आमदारांसाठी बंद आहेत, मातोश्रीचे दरवाजे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहेत। ज्यांनी आपले दरवाजे बंद करून घेतलेत त्यांच्यासाठी इतरांनी आता दरवाजे बंद करून घेतलेत, कारण काळ बदललाय। हे संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी ध्यानात ठेवावं। या कशाला या आपणा सपना मनी मनी मोठ्या मोठ्या गप्पा मारताय? शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावा, विलीन करा, हे बोलण्याकरता तुम्हाला किती मनी मिळाली, किती पैशाचा वर्षाव झाला, हे सुद्धा जाहीर करा।